काँग्रेस मुख्यालयामध्ये संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा। सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली, तर काँग्रेसनं हे आरोप फेटाळले। सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांची टीका। पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका, तर मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचाही आरोप। नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची सुद्धा खंत व्यक्त। नारी शक्ती विधेयक 2023 लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही? संजय राऊतांचा सवाल, तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा। चाकणमधील वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन, राज्य सरकारचा मोठा निर्णय। उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केल्या जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्येही द्या, आदित्य ठाकरेंची मागणी, तर रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद। शिंदेचे आमदार शरद सोनवणेंची पत्रकाराला धमकी, 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो, तुझ्यावर पहिल्यापासूनच खूप कलम। शरद सोनवणेंची भरसभेत धमकी। तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत, मुख्यमंत्री विजय यांच्या आई वडिलांजवळ त्रिशाची आसन व्यवस्था। परेड दरम्यान थलपतींना त्रिशाचा सॅल्यूट, सोशल मीडियात जोरदार चर्चा। स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा, महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लखांब खेळासह लेझिमचा नाद दुमदुमला, तर सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन। श्रीलंकेविरुद्ध कसोटीमध्ये पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत, देवदत्त पिडिक्कलचं या ठिकाणी कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक, तर के.एल. राहुल 77 धावांवर रिटायर्ड हर्ट। दरम्यान भारताच्या 2 विकेट गमावत 288 धावा।